या ठिकाणी पाहिलं होतं की एक शाप बाधित गंधर्व त्या ठिकाणी आलेला, म्हणजे शाप बाधित गंधर्व असतो त्याला एक शाप मिळतो आणि ते गाढव म्हणून एका राजदरबारात म्हणजे एका जे गाढवाचं काम करीत असतोय त्यांच्या ठिकाणी येतो, या कुंभाराच्या घरी येतो आणि त्या कुंभाराकडे 4 गाढवे असतात आणि ज्या कुंभाराची परिस्थिती गरीब होते त्यावेळेस कुंभार 3 गाढवे विकतात आणि एक गाढव त्याला त्याच्याकडे ठेवतो आणि तो गाढव रात्रीचा म्हणतो माझं राजाच्या मुलीशी लग्न करून दे। तेव्हा तो गाढव ते कुंभार अचंबित होतो आणि तो त्याला वाटतं की राजाला असे कळले तर राजा आपल्याला या इथून हकलून लावेल, त्यामुळे तो ते नगर सोडून जाण्याचा निर्णय घेतो। तेव्हा राजाला कळते की हा कुंभार इथे नगर का सोडतोय। तेव्हा कुंभार म्हणतो राजा जर तुम्हाला कळलं तर तुम्हीच मला इथून नगरातून बाहेर काढसाल म्हणून हे नगर सोडून चाललो आहे, तरी माझं जर तुम्हाला खरं काळण कळायचं असेल तर मी तुम्हाला सांगतो, पण एखादाच सांगतो। म्हणून कुंभार राजाला सांगतो की माझ्याकडे जे गाढव आहे ना ते रात्रीच बोलतं की माझं लग्न राजाच्या मुलीशी करून दे, म्हणून हे नगर सोडून मी चाललो आहे। तेव्हा राजा म्हणतो ठीक आहे, त्या गाढवाला बोल की हे सगळं नगर तू तांब्याचं करून दे तर मी माझी मुलगी तुला देतो। मग तू म्हणतो आता तू घरी जा आणि ते गाढव मध्यरात्री जेव्हा बोलेल तेव्हा त्याला हे गाढव घाल। तेव्हा ते गाढव पुन्हा रात्री म्हणतो ए कुंभारा राजाशी बोलणं झाले काय। तेव्हा कुंभार म्हणतो हा राजाशी बोलणं झालं आहे, राजा म्हटलाय हे सगळं नगर तू तांब्याचं करून दे मग माझी मुलगी तुला देतो। असे म्हटल्यानंतर अरे गाढव म्हणतो अरे मागून काय मागितलं, तांब्याची मी तर हिऱ्याची करून दिली असती, पण ठीक आहे तू म्हणतोस तर तांब्याची करून देतो। त्याचे ते बोलणं ऐकून मग शापातीत झाल्यामुळं त्याचा ध्येय म्हणजे तो शापबाधित असतो, त्याच्यामुळे तो देव असतो। देव असल्यामुळे तो विश्वकर्माला सांगतो विश्वकर्मा हे माझे एक छोटस काम आहे ते कर। तो म्हणतो की सगळं नगरी सोन्याची करून दे। हा ठीक आहे म्हणतो देतो आणि सगळं तो सोन्याची नगरी रात्रीत करतो। त्या आणि सकाळ उठल्यानंतर राजवाड्यात गेल्यानंतर अख्खं राजवाडा तो तांब्याचा केलेला असतो, सगळीकडे चकचकाट असतो तांब्याचा। हे पाहून राजा खुश होतो आणि राजाला वाटतो अरे कोणीतरी हा देवच आहे। त्यावेळेस राजा कुंभाराला म्हणतो ठीक आहे मी माझी मुलगी देण्यास तयार आहे आणि तो त्याच्या मुलीशी पण बोलतो की एक शाप बाधित देव खाली गाढवाचे रूप घेऊन आलेला आहे आणि त्याच्याशी मी तुझा विवाह लावून देण्याचे ठरवले आहे। आणि मग तेव्हा म्हणतो की कुंभारा तू दुसऱ्या देशाकडे जा आणि यांचे लग्न लावून दे। तेव्हा सगळं ती व्यवस्था करतात आणि कुंभार राजाच्या मुलीला घेऊन ते तिकडे जातात। तेव्हा तो शापबाधित गंधर्व म्हणतो राजा मी शापबाधित गंधर्व आहे, मला शाप मिळाला आहे आणि तो उपशापही मिळाला आहे, योग्य वेळी त्याच माझे रूप येईल, या ठिकाणी हे सर्व मूळ रूप धारण करेल। ते ऐकून राजा आनंदित झाला आणि नगर सोडता जाणे सांगितले। पारेकरांना त्याची आज्ञा पण सोडली आणि सर्व मथुरा सोडला आनंद नवरीकडे निघाले। तर आपण आज 25वा अध्याय घेणार आहोत। 25वा अध्याय शापित गंधर्व। व्यापारी लोक अवंतिका नगरीजवळ आले, पण ते आत न शिरता नगराबाहेरच तळ टोकून तंबू वगैरे घालून राहिले। सायंकाळ झाली, सूर्य अस्ताला गेला, अंधार वाढू लागला, थंडी वाढू लागली। सर्व व्यापारी एक मोठी शेकोटी पेटून तिच्या भोवती शेकत बसले। रात्र झाली आणि त्या व्यापारात समोर काही कोल्हे येऊन ओरडू लागले। कोल्हे कोई ऐकून व्यापारी चिडले होते, पण भरतरीला कोल्ह्याची भाषा समजत होती। त्याने मनात विचार केला या व्यापाऱ्यांचे आपण अन्न खाल्ले आहे, त्यांना आता संकटापासून वाचवले पाहिजे। तो म्हणाला हे कोल्हे का ओरडत आहेत सांगू का, आपल्यावर चोरट्यांची धाड येणार आहे, सावध राहून त्यांच्याशी लढाई करा तर वाचाल। व्यापाऱ्यांनी त्याचे म्हणणे मानले। सर्वजणांनी पैसा अडका व मौल्यवान चीज वस्तू लपवून ठेवल्या आणि हत्यारबंद होऊन चोरांचा समाचार घेण्यासाठी ते तयार झाले। खरोखरच चोरांची एक सशस्त्र टोळी अचानक धावून आली, पण व्यापारी तयारच होते। त्यांनी सरताने हातघाई करून चोरांना पिटाळून लावले।
काहींना तर ठार मारले। हे संकट टाळल्यामुळे भर्तरीची सर्वजण उपकार मानू लागले। त्यानंतर रात्रभर जागेच राहण्याचे असे त्यांनी ठरवले। पुन्हा उत्तरात्री भयंकर कोल्हे ऐकू लागली। कोल्हे ओरडत ते ऐकून व्यापाऱ्यांनी भर्तरीला विचारले, काय रे या ओरडण्याचं आश्चर्य, अर्थ काय? भर्तरी म्हणाला, हे ओरडणे वेगळं आहे। याचा अर्थ असा आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे पांतस्थ या रात्री चालला आहे। तो राक्षस आहे, पण त्याला शंकराचा वर प्राप्त आहे। त्याच्याजवळ 4 रत्ने आहेत। जो त्या राक्षसाला मारून त्यांच्या रक्ताचा टिळा आपल्या भाळी लावील त्याला अवंतीमध्ये फार मोठा लाभ होईल। त्याचा रक्ताचा वस्त्र भिजवून आणण्याचे, नगराच्या वेशीवर दारावर रक्ताचा टिळा लावायचा आणि आपल्या कापडावरही लावायचा। भर्तरीच्या बोलण्या ऐकून एक व्यापाऱ्याने आश्चर्य करू लागले। त्याच वेळी योगायोगाने विक्रम नावाचा एक युवक गुप्तपणे तेथे आला होता। त्याने ते ऐकले व राक्षसाला मारण्यासाठी तो तसाच त्वरेने उत्तर दिशेला रानातून निघून गेला। त्या राक्षसाची गोष्ट अशी होती की चित्रमा नावाचा गंधर्व पूर्वी एकदा शिव पार्वती फाशे खेळत असता तेथे बसला होता। त्यावेळी दान किती पडले यावरून शंकर व पार्वती यांच्यात वाद झाला। त्यांनी गंधर्वाला निवाडा करण्यास सांगितले। इथं नाही, तिकडे जायचं जेवायला, प्रसाद घेऊन ये। त्याने शंकराच्या बाजूने त्यांना न्याय दिला। तेव्हा पार्वती कोपली। तिने गंधर्वाला शाप दिला, दुष्टा कपटी गंधर्वा, जा तू मृत्यूलोकात जाऊन राक्षस होऊन राहा। शाप ऐकताच गंधर्वाने शंकराचे पाय धरले। शंकर म्हणाले, घाबरू नको, तू राक्षस झालास तरी पुढे सुरोचन गंधर्वाचा पुत्र राजा म्हणून जन्माला येशील व तो तुझा राक्षसी देहाचा वध करून तुला सोडविल। त्याला असा लाभ होईल की राक्षसाच्या रक्ताचा टिळा जर त्याने आपल्या नगरद्वाराला व स्वतःच्या कपळावर लावला तर त्याचे भाग्य उदयास येऊन तो पृथ्वीचे वैभव भोगील। आणि हे रहस्य त्या राजाला भर्तरीनाथाच्या तोंडातून कळले। अशी सगळी व्यथा आहे। पार्वती काहीच बोलली नाही, तिने शाप दिलाच होता। तो निस्तर आणण्याचे काम शंकरांनी केले। गंधर्वाने मग आपला दिव्य देह स्वर्गलोकात ठेवून राक्षसा देह घेऊन पृथ्वीवर अवतार घेतला आणि त्याच राक्षसाचे वर्णन ऐकून विक्रम राजा त्याला मारण्यासाठी रानातून निघून गेला। विक्रम राजा म्हणजे कोण? सुरोचन गंधर्व होता तो। त्याचे रहस्य असे की इंद्राच्या सभेत अप्सरा नर्तन करीत होत्या। मेनका ही सुंदर नृत्य करीत होती। सुरोचन नावाचा गंधर्व त्यावेळी तेथे होता। त्याचे लक्ष मेनकेकडे लागून राहिले। त्याचे मन फारच मोहित झाले आणि इंद्रासमोर त्याने पुढे होऊन भर सभेत मेनकेला धरिले। त्याची कामवासना अनावर झाली। ती अप्सरा गडबडली। तिने पटकन त्याचा हात झटकला। तोच त्याने मेनकेला आपल्या मिठीत घेतले। इंद्राला सुरोचनाचा अधिकापणा खपला नाही। इंद्राने त्याला शाप दिला, सुरोचना हीन बुद्धीने तू गाढवासारखा वागलास, जा मृत्यूलोकात गाढवाचा जन्म घेऊन कुशाल वाटेल तसा वाग। सुरोचनाने मन तत्काळ ताळ्यावर आले। त्याला फार वाईट वाटले। तो इंद्रा पुढे गयवाय करू लागला, क्षमा मागू लागला, वारंवार त्याचे पाय धरू लागला। सारी इंद्र सभा पाहत होती। इंद्राला त्याची दया आली। त्याने म्हटले, जा रडू नकोस। मथुरा नगरीचा राजा सत्यवर्मा याची कन्या सत्यवती हिच्याबरोबर लग्न होऊन तुला विक्रमादित्य नावाचा पुत्र होईल। मग तू भूलोकात मोक्ष पावशील आणि इथे परत येशील। इंद्राच्या शापाप्रमाणे मथुरेजवळच तो गाढव होऊन तो चरत राहिला। त्याच अरण्यात त्या नगरीत कमट नावाचा एक कुंभाराची गाढवे नेहमीसारखे चरण्यासाठी आली। त्या गाढवाबरोबर तो कुंभाराच्या घरी गेला। पुढे त्या कुंभाराची परिस्थिती फारच गरिबीची आली। तेव्हा त्याने सर्व गाढवे विकून टाकली, पण सुरोचनाला त्या नाव्या गाढवाला मात्र योगायोगाने ठेवून घेतले। कुंभार चिंत करीत रात्री झोपत असे। तो गाढवी त्याच्या दाराबरोबर बांधून ठेवलेला असे। कुंभाराला चिंतेमुळे झोप नसे आणि अशा स्थितीत 2 प्रहर रात्र झालेले असता तो गाढव दाराबाहेर माणसाच्या आवाजात म्हणे, कुंभारा, मथुरेचा राजा सत्यवर्मा यांची सुंदर कन्या माझी बायको म्हणून आणून दे। कुंभाराला काही कळेना हा आवाज ऐकूनचा 2-4 दिवस गेले। रोज मध्यरात्री हे कोण बोलते, तू तर नाही ना, असे ना संशय मनात येऊन कुंभार बाहेर येऊन पाही। दिवे लावून त्याच्या उजेडत पाही, पण बांधून ठेवलेला गाढव बस आणखी कोणी दिसत नाही।
तो जेव्हा परत घरात शिरू लागला तेव्हा मात्र त्या गाढवाने त्या समक्षच पुन्हा सर्व वाक्य म्हटले व आणखी म्हटले, मी गाढवच बोलतोय, सत्यवतीची माझ्याशीच लग्न करून दे असे मीच म्हणतोय. असा इकडे तिकडे काय पाहतोस. कुंभार थक्क झाला, मग घाबरला. हा गाढव असे काही भलतेच बोलतो आणि ते राजाच्या कानापर्यंत गेले तर आपले 100च भरेल. आणि मनुष्यवाणीने हा बोलतो म्हणजे काय छे, याचे तोंड बंद केले पाहिजे असा विचार करून तो कुंभार गाढवावर रागवला. त्यानंतर त्याने आपल्या बायकोचा विचार घेतला. हे नगर सोडून गेले तर हवाय कशाला हा नगराचा मोह, दुसरीकडे कुठेतरी नशीब काढावे. राजाला हे सर्व कळाले तर तो आपले डोकेच उडविल. बायकोचा व त्याचा हाच विचार पक्का ठरला. सकाळ झाली. दोघांनी घरात होते नव्हते ते सगळे सामान त्याच्या गाढवावर लादले. मुकाट्याने ते जोडपे गाढवाला लहानसा काटकीने हाकलीत नगरविषयी जवळ आणले. दरवाजावर पारेकरी होते. त्याचे लक्ष कुंभाराकडे गेले. त्यांना संशय आला. त्यांनी कुंभाराला नगरात सोडण्याचे कारण विचारले, पण दोघेही गप्पच राहिले. तेव्हा पारेकऱ्यांची गाढव मागे फिरून कुंभाराला आणि त्याच्या बायकोला सामानासकट राजवाड्याकडे चालविले. राजसभेतच राजा त्यावेळी बसला होता. पारेकऱ्यांनी आत वर्दी दिली. राजाने आपले दूत पाठवले. कुंभाराला बोलवून घेतले. तो बीत आत शिरला. सभासद त्याकडे पाहू लागले. तो आणखीच घाबरला. त्याला राजाने विचारले, तू हे नगर सोडून जाण्याचे कारण तरी काय? मला सत्य सांग. प्रजापालन करण्याचे काम मी नीट करीत नाही की काय? कुंभाराने राजाला हात जोडून नमस्कार केला व म्हटले, राजेसाहेब, आपण प्रजेचे पालन करीत नाहीत असे कोण म्हणले? पण मी का जातो ते मी फक्त एकांतात तुम्हाला सांगेन. ते ऐकताच तुम्ही राग न करता, मला टाळ न करता उपाय मात्र काय तो करावा. राजाने मनाशी ऐकून एक ठरवून तो कुंभाराचे मनने मान्य केले. सभासदांना सांगून तो कुंभाराला एका बाजूस घेऊन गेला. त्याला पुन्हा कुंभार म्हणाला, महाराज, प्रथम अभय वचन द्या. त्या ठिकाणी पूर्ण एकांत होता. राजाने त्यांना अभय वचन दिले. तेव्हा मात्र कुंभार म्हणाला, महाराज, काय सांगू, अघटित घडले आहे. तुमचा विश्वास बसणार नाही. मी खोटे बोलतो, तुमचा अपमान करीतो असे वाटेल, पण मी खरे सांगतो. मी व माझी बायको ज्या गाढवावर सामान लादून बाहेर जाणार होतो तो गाढव काहीतरी विचित्र आहे. रात्री बेरात्री रोज तो मला सांगतो, सत्यवर्मा राजाची मुलगी सत्यवती, हिचे माझ्याशी लग्न करून दे. महाराज, ते गाढवाचे बोलणे ऐकून मी भ्रमिष्ट झालो म्हणा ना. ही गोष्ट तुम्हाला समजली तर तुम्ही माझा प्राणच घ्याल. तशी वेळ येऊ नये म्हणून आम्ही मुकाट्याने नगर सोडत जात आहोत. वाटल्यास तुम्ही गाढवाची परीक्षा करावी. तो कोणीतरी देवही असेल. राजा फार विचारी होता. त्यांनी कुंभाराला म्हटले, बरे, तर तू आता सांगितलेस ना मला, आता काळजी करू नको. तू आता घरी जा. रात्री जर तो गाढव पुन्हा तुला तसेच म्हणला तर तू उलट सांग. मी तुझे म्हणणे राजाच्या कानावर घातले. तो असे म्हणतो की सर्व मुतरण नगरी जर तू तांब्याची करून दिली तर सत्यवतीचे लग्न तुझ्याशी करून देईल. जा, चिंता करू नको. मी स्वतः त्याच्याजवळ न बोलता तो खरा कोण आहे त्याची परीक्षा युक्तीने करता येईल. आता न भीता घरी जा. राजाचे फार आभार मानून तो कुंभारा बायकोला व त्या गाढवाला घेऊन आपल्या घरी परत गेला. बायकोने त्याला पुष्कळ विचारले, पण तो काहीच बोलला नाही. तो मनातल्या मनात खुश होता. राजा व कुंभार यांचे बोलणे सुरोचन गाढवाला पण ऐकता आले नव्हते. रात्री झाली. सामान जागच्या जागी लावून दमलेला कुंभार रात्री उशिराच निजण्यासाठी यंत्रणावर पडला. तोच दाराच्या बाहेर गाढव पुन्हा म्हणाला, कुंभार, अरे सत्यवतीचे माझ्याशी लग्न करून दे रे. राजाशी काही बोलला तरी कुंभार बाहेर गेला आणि गाढवाला म्हणाला, तुझे म्हणणे सत्यवर्मा महाराजांच्या कानावर घातले आहे.
ते म्हणतात की तू जर सर्व मथुरा नगर तांब्याचे करून दिलेस तर ते तुला सत्यवती देतील. अरे रे रे, काय कृपण तुझा राजा. मागून मागायचे ते रत्नाचे सोन्याचे नगर, तरी माणसाचे मागायचे मला काय कठीण आहे. उद्या सकाळीच राजाला त्याचे सर्व नगर तांब्याच्या ते ताम्र धातूचे झालेले दिसेल. तू आता रात्रीच जा आणि राजाला सांग सत्यवतीची लग्नाची तयारी करत रत्नांचे नगर सुद्धा दिले असते, पण तू मागतोस तेवढे देतो. तांब्याचे तर तांब्याचे. उद्या सकाळी 5. कुंभाराला नवल वाटले. त्याने रात्रीच राजाला भेटून पुन्हा एकांत जाऊन ते सांगितले. राजा म्हणाला, ठीक आहे, आधी प्रचिती पाहू. कुंभार घरी आला. गाढवाने मग विश्वकर्म्याला आव्हान केले व त्याला म्हटले, विश्वकर्मा, माझा दिव्य देह हा तुझाच अंश आहे म्हणून तुला बोलवले आहे. तो प्रसन्न होऊन म्हणाला, काय काम आहे. गाढव म्हणाला, ही मथुरा नगरी, सत्यवर्मा हा इथला राजा, तुझ्या एका कृपादृष्टीने ही नगरी तू तांब्याची करून दे. एवढे ना, मी करतो असे म्हणून विश्वकर्म्याने आपल्या दृष्टीने एकदा गगनातून सर्व नगरीकडे पाहिले. त्याच्याबरोबर सर्व नगरी, घरे, सज्जे, मार्ग, वाटिका, प्रसाद, सर्व पृथ्वीरूप पदार्थ तांब्याचे झाले, पण इतर मौल्यवान धातू मात्र तसेच राहिले. हे रात्रीचे घडले, त्यामुळे नगरवासी लोकांना कळले नाही. सकाळी उठून पाहते तो काय, सगळीकडे चकचकाट तांबूस प्रकाशात मथुरा नगर जसे नावून निघाले होते. पहाटेस भाटाची गाणी ऐकत जागा झालेला राजा सर्वत्र ताम्र धातूच्या वस्तू व प्रसाद पाहून थक्क झाला. नगरातले लोक मार्गातून अचंब करीत हिंडत होते. कुंभाराला राजाने बोलावूनच पाठविले. तो आला तेव्हा राजाने गुप्तपणे त्याची भेट घेतली व म्हटले, तो गाढव कोणीतरी मोठा देव आहे. हे खास मी त्याला कन्या देण्यास तयार आहे, पण तू आश्चर्य पहा. राजाने आपली मुलगी गाढवाला उपवून टाकली अशी लोक माझी सगळीकडे भयंकर निंदा करतील. तेव्हा मी असे करतो, सत्यवतीला तुझ्या हवाली करतो. तिला घेऊन तू या नगरातून कुठेतरी दूरदेशी जाऊन राहा. कुंभार घरी गेला. रात्र पडल्यावर नगर सोडण्याची सर्व तयारी करून पुन्हा राजाकडे गेला व एकांतात त्याला म्हणाला, मी नगर सोडणार आहे. सत्यवतीला माझ्या स्वाधीन करा. राजाने आपली कन्या सत्यवतीला आधीच सर्व सांगून ठेवले होते. गाढवाच्या रूपाने कोणीतरी शापभ्रष्ट देवच येथे आलेला आहे. तोच तुझा पती मी ठरविला आहे. तो पशु म्हणूनच त्याचा अपमान करू नको. तुझे त्यातच कल्याण आहे. सत्यवतीने राजाच्या इच्छेला मान दिला. तिच्या आज्ञाधारकाला तुलनाच नव्हती. जेव्हा तिला घेऊन राजा कुंभारासमोर पुन्हा आला तेव्हा मात्र माहेर सोडताना सत्यवती रडू लागली. राजा तिला म्हणाला, तू जर युक्ती करून पुण्यबळाने त्याला गंधर्व देहातून मुक्त केलेस तर तुला चांगलेच भाग्य लाभेल. तू दोन्ही कुळांचा उद्धार करशील. मीही कुंभाराच्या घरापर्यंत येतो. असे म्हणून राजा एकटाच वेश पालटून गुप्तपणे सत्यवतीला घेऊन थेट कुंभाराच्या घरी आला. कुंभाराचे जेव्हा तो गाढव राजाला दाखविला तेव्हा त्याने त्या गाढवाला जामात असे संबोधून नमस्कार केला. सत्यवती पुढे झाली. तिनेही नम्रपणे कुंभार व त्यांची बायको यांना नमस्कार केला. त्यावेळी गाढव मनुष्यवर्णीने राजाला म्हणाला, सत्यवर्मा, मी सुरोचन नावाचा श्रेष्ठ गंधर्व आहे. मी इंद्राच्या शापामुळे गर्दभाच्या जन्माला आलो आहे. मला उशापही मिळाला आहे. योग्य वेळ येताच मी मूळ रूप धारण करीन. ते ऐकून राजा आनंदित झाला. त्याने कुंभाराला नगर सोडून रात्री जाण्यास सांगितले. पारेकऱ्यांना भारे तशी आज्ञा पोचती केली. रात्रीलाच ते सर्व जण मथुरा सोडून अवंती नगरीकडे निघाले. फलश्रुती त्याच्या पाटणाने शाप बाधा टळेल व सद्गुणी पुत्र होईल. श्री नवनाथ कथा अध्याय 25 पूर्ण. तर